पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आता ऊत आलेला आहे। भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरलं। देशभरात विजयाचा जल्लोष सुरू असताना पण पुण्यात विजय जल्लोषाला गालबोट लागला आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा असे डेली अपडेट्स मिळवण्यासाठी। विजय जल्लोष सुरू असताना पुण्यात एका टोळक्याकडून एक तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले। या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे। टीम इंडियाच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष सुरू होता। ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून फटाके फोडत होते, तर कुठे डीजेच्या तालावर नाचत होते। अशातच पुण्यातील एफसी रोडवर एका टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला। जल्लोष दरम्यान टोळक्याकडून एका तरुणाला चाकूने मारहाण करण्यात आली। 4 ते 5 जणांनी चाकू बेल्टने या तरुणाला मारहाण केली। मारहाण करत या तरुणाला गंभीर जखमी केले। चाकूने, बेल्टने आणि दगडाने तरुणाला मारहाण केली। मारहाण करणाऱ्याला एकाला पोलिसांनी पकडले बी आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले। या दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचा सामना हा दुबईत पार पडला होता। या क्रिकेट सामन्यात भारत विजयी होताच पुण्यातील मावळात घराघरात जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून तिरंगा घेऊन भारताच्या विजयाचा आनंद प्रत्येक घरात व्यक्त करण्यात आला होता।